स्वामीसोबत कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर तुम्हाला वाटतं असलं आज मी तयार होऊन कुठं निघाली, तर मी निघाले हॉस्पिटलला, दवाखान्यात चालले. काकूची चेकअप करावं लागतं महिना 2 महिन्याला, BP शुगर वगैरे सगळं. 2 महिने झाले गेली नव्हती, तर चेकअप करावं लागतो. तर आम्ही चाललो आहे आता चेकअप करायला कळमला. तर थोडं थोडं शिफ्ट करून दाखवेल तुम्हाला. चला तर आम्ही चाललो आहे आता दवाखान्यामध्ये, तुम्हाला दाखवेल थोडं थोडं. तर चला मग. तर मी निघाले आता दवाखान्यामध्ये काकूला घेऊन, कारण काकूसोबत जायला माझ्याशिवाय कुणी नसतं. मिस्टर तर आमच्या गाडीवरच असतात, त्यांचा दौरा गाडीवर असतो सारखं. त्यासाठी तर इथं उर्मिला आली होती, म्हणजेच आमच्या नात्यातलीच आहे, ते माझ्या लेकीचं नातं पडतं आहे, म्हणजे ती माझी लेक, असं नातं पडतं. तर ते ब्लाऊज शिवला पण विचारायला आली होती, कारण तिला पण जायचं होतं बाहेर कुठंतरी. तर आम्ही निघालो होतो आता कळमला. आम्हाला कळमला जावं लागतं, कळमला किंवा वाशीला जावं लागतं. पहिलं काकूची वाशीला ट्रीटमेंट होती, तिथं काही गुण आला नाही एवढा त्यांना, त्यामुळे इकडं कळमला नंतर आम्ही शिफ्ट झालोत, म्हणजेच दवाखान्यासाठी शिफ्ट झालोत. इथं मागे तर तुम्हाला व्हिडिओ टाकलाच होता मी, 5-6 दिवस काकूला इथं ॲडमिट केलं होतं, तेव्हापासून इथल्याच गोळ्या औषधं घेतात आम्ही. तर हॉस्पिटलमधला मी जास्त काय व्हिडिओ घेतला नाही, थोडासाच घेतलेला आहे. तर इथं काकू चेकअप चालू आहे. आता आम्ही दवाखान्यातून बाहेर निघलात आणि ही दुसरं मेडिकल आहे. तिकडं मेडिकलमध्ये गोळ्या औषधं वगैरे सगळं घेतलं, मेडिकल जे घ्यायचं होतं ते. आणि ह्या मेडिकलमध्ये मण्यासाठी खाऊ भेटणार होता इथं, म्हणजे मण्यासाठी खाऊ भेटणार ते मेडिकल वेगळं होतं. तर इथे आम्ही मण्यासाठी 2 पुढे घेतले, कारण आम्हाला पण माहीत नव्हतं की मण्याला खाऊ भेटतं हे माहिती होतं, पण कुठं भेटतं हे माहीत नव्हतं. तर ह्या ऑटोवाल्या भैयाने आम्हाला ते मेडिकल दाखवलं आणि आम्ही घेतलं मण्यासाठी खाऊ. आणि आता बघा फायनली काकू आणि मी घरी आलात. मी काकूला उतरायला जरा टाईम लागतं, मी पुढे आले होते. तर शिवानी एकटीच घरी होती, तर तिने दारं लावून बसली घरामध्ये. तर मी आल्यावर तिला दार वगैरे उघडायला लावलं. आणि हे बघा मण्याचा खाऊ, आता हे 2 पुढे आणलेत. तर ते म्हणले की हा जर पुढा त्याला खाऊ घातला ना तर तब्येत पण सुधारते आणि मण्या पण चांगला होतं, ह्यात त्यात तोंड वगैरे काही घालत नाही आणि बाहेर पण जात नाही, त्यासाठी ते पुढे आणलेत त्याला खाऊला मण्यासाठी. आणि दूध पण कमी लागतं ते दिल्यावर, त्याचं पोट वगैरे भरतं म्हणून. आणि हे काकूचं मेडिकल बघा किती मेडिकल आहे, फक्त 1 महिन्याचं मेडिकल आहे. 2 टॉनिकच्या बाटल्या, एका महिन्याच्या 4 प्रकारच्या गोळ्या, झोपीच्या पण गोळ्या आहेत. झोपीच्या गोळ्या ते डॉक्टर देत नव्हते, पण बळच काकून आणायला लावल्या, म्हणजे त्या डॉक्टरना सांगितलं की मला द्यावंच लागतं, झोप येत नाही म्हणून. तर असो, आता ते मेडिकल तर काय आता महिन्याचं चालूच राहणार आहे. तर इथं माझ्या मशीनचं सामान पण मला आणायचं होतं काहीचं. तर हे अस्तर आणलेत मी 2 डझन तोपर्यंत. तसं तर मी 3-3, 4-4 डझन अस्तर आणत असते एकखट्या, पण आज होते थोडेफार घरी म्हणून तिथून आणले 2 डझन. आणि रिळा पण थोड्याफार आणायच्या होत्या, आणि लेस बंद तर ते पण आणायचं होतं. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे वार काय माझ्या एवढं आठवणीत नाही हा वार कोणता आहे, तर पण हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. कारण आज देवपूजा माझी झाली होती आणि एक पण फुल नव्हतं, तर एक फक्त फुल गुलाबाचं ते समूजच आहे म्हणायचं, कारण तेच म्हणजे माझं झाड आहे म्हणून. तर तिच्या झाडाला एकच गुलाबाचं फुल आलं होतं, तर तेच फुल तोडलं आणि म्हणलं की स्वामींना तरी तेवढं फुल वाहावं त्यासाठी. तर इथे माझ्या भाकरी चालू आहेत चुलीवर, का तर आज मला भाकरी जास्तीच्या करायच्या आता, त्यामुळे चुलीवर म्हणलं की बाहेरच्या वातावरणामध्ये जरा छान वाटतं. घरात पण खूप गरमी होते, त्यासाठी बाहेरच आज चुलीवर भाकरी करते. आणि आत्ताना चुलीवर भाकरी करायचं म्हणजे फॅशन निघाली आहे, जशी की आपल्या ब्लाऊजची म्हणा, ड्रेसाची म्हणा, जशी फॅशन निघते तसे चुलीवरच्या स्वयंपाकाची फॅशन निघाली आहे सध्या. आता जुनं ते सोनं म्हणतात ना, ते काही खोटं नाही, कारण जे महागटलं होतं ते सगळं आता पुढे यायला लागलं आहे. तर असो, आता इथं दारात एक बाई आली होती, साडी द्या म्हणून मागायला लागली. तर त्यांना साडी देण्यासाठी मी हिच्या कपाटातली काढत होते. माझ्या भाकरी वगैरे झाल्या सगळ्या, 20-25 भाकरी करायच्या होत्या मला, 20 तरी करायच्या होत्या. तर भाकरी वगैरे सगळ्या झाल्या आणि हिथं आता मी साडी काढत होते, तर त्यांनी ती साडी घेतली नाही. तर त्या म्हणले की मला दुसरी साडी द्या, म्हणून त्यांना दुसरी साडी दिली इथं. आणि ना आज काहीतरी छोटासा कार्यक्रम आहे आमच्यात, त्यासाठी मी अगोदर सकाळी साडी घातली अंगावर, आणि नंतर मग मला खूप साऱ्या भाकरी वगैरे करायच्या होत्या, मग चव राहत नाही साडी, त्यामुळे मी साडी काढली, नंतर गाऊन घातली आणि नंतर अजून साडी घातली. आज एवढा 3 कुटाणा झाला आहे माझा. तर इथं आता थोडीशीच भाजी करायला चालू आहे तोपर्यंत, कारण मला जायचं आहे देवाला. तर देवाला जाण्यासाठी नैवेद्यासाठी थोडीशी भाजी करायची होती, कारण कोंबड्याचा कार्यक्रम असतो आमच्यात, देवीला कोंबडं मारावं लागतं ह्या महिन्यामध्ये, त्यासाठी कोंबडं आणलं होतं. तर तेच भाजी करायला चालू आहे. तर आल्याच्यानंतर 5 सुवासनी वगैरे जीव घालायचे आता. तर आल्याच्यानंतर त्यांच्यासाठी भाजीची फोडणी वगैरे टाकेल मी, कारण देवी पण खूप लांब आहे.
रानदेवी असं नाव आहे वाटतं ह्या देवीचं, लक्ष्मी आई असते ती. तर त्याच देवीचा आता कार्यक्रम आहे आज, त्यासाठी मला जायचं आहे तिथं मंदिरात नैवेद्य वगैरे दाखवायला. तर भाकर भाजी आणि देवीसाठी साध्या पोळी आणि भात साखर टाकून घेतलेलं आहे. आणि तसं तर देवाला तसं तर आपला कोंबडं बकरे वगैरे असलं काय मारायचं नसतं तसं तर, कारण त्या देवीनं पण कोणाला तरी शब्द दिलेला असतो की माझ्याबरोबर तुला पण नैवेद्य घेऊन येईल, त्यासाठी हा नैवेद्य दैत्यासाठी असतो. देवीला जर आपल्याला नैवेद्य दाखवायचं म्हणलं ना तर आधी दैत्यासाठी आपल्याला नैवेद्य काढून ठेवावं लागतं, नंतर देवीला नैवेद्य दाखवावं लागतं. कारण देवीला चिकन मटण असलं काहीच चालत नाही, तिला फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक लागतो देवीला नैवेद्याला. तर त्यासाठी तिला वेगळा नैवेद्य घेतलेला आहे. आणि कोंबडं वर्षाला मारावंच लागतं. आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही एवढी स्वामी सेवा करताय आणि तुम्ही असले देवदेव करताय, तर हे पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे. पहिल्यापासून सासूबाई करत होत्या, त्यासाठी मला पण करणं भागच आहे. पुढे आता किती बी देवदेव केलं तरी पण ह्या देवाला विसरून नाही जमत. त्यांनी जी पहिल्यापासून परंपरा चालू ठेवलेली आहे ती परंपरा पुढे फॉलो आपल्याला करावीच लागते. भले आपण स्वामी सेवा करा, अगर कोणती सेवा करा, हे पण हे करावंच लागतं. कारण पहिल्यापासून अंधश्रद्धा असते. माझं हे काम होऊ दे, मला बकरं मारेन कोंबडं मारेन असं पहिल्यापासून लोक म्हणत आलेले आहेत. आणि एकदा जर आपण बोललो ना ह्या देवीला तर वर्षाला मारावंच लागतं. तर ही बघा, ही देवी आहे, रानात मंदिर आहे. रस्ता एवढा खराब आहे, असल्या रस्त्याने आम्ही आलात आता येताना. इकडला रस्ता एवढा व्यवस्थित नाही, कारण रानात असल्यामुळे पावसाचं वातावरण आहे, चिखल वगैरे चौकड खूप झाला होता. तर इथं नैवेद्य वगैरे दाखवायला चालू आहे माझं. तर इथं कुणीच नाही आहे. मग भाजी कशात होतो काही सापडतच नव्हतं. मी येताना पण काही आणलं नव्हतं भाजी ठेवायला. इथं छोटंसं गाडगं होतं, तर त्याच गाडग्यात मी भाजी ठेवली आणि एक भाकर ठेवलं खाली, एक कागद हातरून. आणि देवीला वटी वगैरे भरायला चालू आहे. आणि माझ्यापाशी फूल वगैरे काहीच नव्हतं, तर देवीपाशीचे गुलाबाचं फुल ना इतकं छान होतं ना, जसं का मला उचलून आपल्या घरी घेऊन यावं असं वाटत होतं. पण मी नाही आणलं, तिथलंच गुलाबाचं फुल घेतलं आणि मी देवीला ओटी भरली होती देवीचे, तर त्याच ओटीवर ते फूल ठेवलं. मला ते फूल खूप आवडलं होतं. तर हे बघा, इथं दिसत असेल तुम्हाला लाल फूल त्या नैवेद्यापाशी. पण असं म्हणलं जाऊ दे, आता देवाचंच फुल आपण कसं घरी घेऊन यायचं, म्हणून नाही आणलं मी. तर इथं नैवेद्य दाखवलं आहे. तर इथं म्हणजे फक्त ह्याच महिन्यात ह्या देवीची सेवा करतात. 12 महिने कोण करतंय नाही करतंय मला काही माहीत नाही. त्यामुळे मंदिर पण एवढं काय व्यवस्थित बांधलेलं नाही, छोटंसंच मंदिर आहे पत्र्याचं. आजूबाजूने पत्रे मारलेले आहेत. तर असो आता. तर माझी आरती वगैरे झाली आणि आरती पण राहत नव्हती, कारण वारं खूप सुटलं होतं. आरती पण राहत नव्हती, पण लावली कशी तरी ओवाळण्यापुरतं तरी आरती आणि उदबत्ती. आणि इथं नंतर मंदिरातून बाहेर आल्याच्यानंतर इथे कोणता तरी देव आहे दुसरा, आणि एक छोटंसं हिरवं झाड असतं, आपली बाबळीचं झाड असतं छोटंसं. तर त्या झाडाची पण आजच्या दिवशी पूजा करावी लागते. देवीची पूजा झाल्याच्यानंतर त्या झाडाची पूजा करावी लागते. तर ते मला तिथंच सापडलं, तर त्याची पूजा वगैरे केली मी आणि शिवानी घरी आलो. तर हे बघा, घरी आल्यावर भाजी वगैरे पुणे टाकलेली, काही तुम्हाला दाखवलं नाही. डायरेक्ट बायका जेवण करून निघालेल्या. शिवानीनं शूट घेतला होता, आधीमध्ये काही शूट घेतला नाही.